मॉर्निंग। 5 मिनट वेट करेंगे, ठीक है? तब तक के सब लोग ज्वाइन हो जाएंगे। ओके मैम। स्टार्ट करें? मैम। यस मैम। कल क्या देखा हम लोगों ने? मैनेजमेंट और अकाउंटिंग क्या है, अकाउंटिंग मैनेजमेंट क्या है, ये देखा हमने कल। देखा क्या? हाँ मैम। क्या है मैनेजमेंट अकाउंटिंग? बताओ, मैनेजमेंट अकाउंटिंग क्या है? बताओ ना, क्या आता है मैनेजमेंट अकाउंटिंग में? हम अकाउंट मैनेज करना, बिजनेस ट्रांजैक्शन, इवेंट मैनेजमेंट एक्सेट्रा। और
और क्या आता है? मॅम हाँ मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये फर्स्ट ऑफ ऑल तर मॅनेजमेंट येतं, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मॅनेज करणं, त्याचं मॅनेजमेंट करणं, व्यवस्थापन करणं. नंतर सेकंड अकाउंटिंग म्हणजे त्यामध्ये रेकॉर्डिंग, क्लासिफिकेशन अँड समरायझेशन या सर्वांचा समावेश होतो. नंतर ट्रान्झॅक्शन येतं. ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रत्येक गोष्टीचा व्यवहार ते मग पैशापासून तर प्रत्येक प्रोडक्टचा जे आहे त्याचा, आणि बिझनेस ट्रान्झॅक्शन येते, व्यावसायिक व्यवहार व्यावसायिक व्यवहार. आणि इव्हेंट्स. पैसे आपण म्हणू शकत नाही, कारण नाही नाही कसं आहे आपला, तेच सांगते मी, काल पण तेच समजवण्याचा प्रयत्न केला होता. पैसे येणारच आहे, कारण आपण जर आपले प्रोडक्ट्स बिझनेसमध्ये आणले तर ऑब्वियस त्याचा पैसा आपल्याला मिळणार आहे. तर आपण पैशाचा बिझनेस म्हणू शकतो का? नाही, व्यावसायिक व्यवहार, हा, व्यावसायिक व्यवहार. गुड. बिझनेस ट्रान्झॅक्शन. आपण आज ऍडव्हान्टेज बघू मॅनेजमेंट अकाउंटिंगचे. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक उद्या बघू. 2 मिनिट. 2 मिनिट. आज हम देख रहे हैं एडवांटेज ऑफ मैनेजमेंट अकाउंटिंग. ठीक है. एडवांटेज मीन्स क्या होता है? मॅम काल कॅरेक्टरिस्टिक्स राहिल्या होत्या ना मॅनेजमेंट. हो, आपण कॅरेक्टरिस्टिक उद्या घेऊ. मी आता तेच बोलीन तुम्हाला की आपण आज ऍडव्हान्टेज बघू, उद्या कॅरेक्टरिस्टिक बघू. ओके मॅम. चालेल. हो. ओके. ऍडव्हान्टेज म्हणजे काय? फायदा. तर आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा काय फायदा आहे? आपल्याला म्हणजे कंपनीला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा काय फायदा राहू शकतो?
येईल त्याच्यामध्ये? सांगू शकता का कोणी? ऑर्गनायझिंग हा त्याचा एक फायदा आहे आपल्याला. ऑर्गनायझिंग मध्ये आपण काय करतो असतो? काय करतो ऑर्गनायझिंग मध्ये? आपण काल बघितलं आहे ऑर्गनायझिंग, बघितलं आपण. बघितलं होतं मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये काल. हो मॅम. काय आहे ऑर्गनायझिंग? कंपनी काय करतं, एक की एक्झिक्युटिव्ह नियुक्त करतो. कशासाठी? की त्याच्याकडे कुठलं काम असतं की एक्झिक्युटिव्ह कडे? कंपनीचं काम कसं चालेल, आपली कंपनी बेस्ट कंपनी कसं बनणार, आपल्या कंपनीचे प्रोडक्ट बेस्ट कसे बनणार, ह्यासाठी ह्याचं काम कोण पाहतो? की एक्झिक्युटिव्ह. तो काय करत असतो की एक्झिक्युटिव्ह? की एक्झिक्युटिव्ह काय करतो? प्रॉपरली ऑर्गनाइज करत असतो. प्रॉपरली प्रोडक्ट्स ऑर्गनायझेशन, ज्याला आपण काल हे बघितलेलं आहे. तसं पण आपलं म्हणजे तेच की आपलं प्रोडक्ट कशा पद्धतीने बेस्ट देईल आणि त्याचा फायदा आपल्या कंपनीला कसा होणार. कळलं एवढं? नाही मॅम. नाही कळलं, मला वाटलंच तरी पण. आता मला सांगा की माझं प्रोडक्ट सर्वांना आवडलं पाहिजे. आवडलं पाहिजे की नाही? हो हो मॅम. आता आपण कुठलं प्रोडक्ट घेऊ? चल आपण बिस्किट्स घेऊ. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे पार्ले कंपनी बिस्किट वरती काम करते. आहेत ना, पार्लेची बिस्किट माहिती आहेत ना सगळ्यांना? हो मॅम. हो. त्याच्यामध्ये किती व्हेरायटीज आल्या आहेत? आहे का पार्लेज मध्ये व्हेरायटीज? हो मॅम. आधी फक्त ग्लुकोज वाला पार्लेजी यायचं. आता क्रीम वाला, त्याच्यात वेगवेगळे फ्लेवर्स. अजून आता ते चॉकलेट्स मध्ये पण पार्लेचं येऊन राहिलेलं आहे. बिस्किटचे वेगवेगळे फ्लेवर्स आलेले आहेत. तर हा प्रकार कोण पाहणार? की एक्झिक्युटिव्ह. की माझं प्रोडक्ट आता जसं पार्लेजीचं जे जुनं पार्लेजी आहे त्याची थोडी डिमांड कमी झाली. आजही ते एव्हरग्रीन आहे पण त्याची डिमांड थोडी कमी झाली. तर पार्लेनी काय केलं की आणखी त्याच्यात वेगळे प्रोडक्ट्स निर्माण केले. म्हणजे त्याच्यात काय केलं त्यांनी? व्हेरिएशन्स केले की जे लोकांना आवडतील. ह्याच्यासोबत तो देखील प्रोडक्ट अतिशय उत्तम प्रकारे सर्वीकडे प्रचलित झाला. बरोबर आहे?
हे काम कोणाचं असतं की एक्झिक्युटिव्हचं, की आपलं जे प्रोडक्ट आहे त्याला व्यवस्थितपणाने मॅनेज करून प्रॉपरली त्याच्यावरती वर्क करून त्याला बेस्ट बनवणे. हे काय झालं, हे ऍडव्हान्टेज आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा. एवढं कळलं? हो. नक्की नक्की आणखी चेंज काही सांगावं लागेल. कळलंय ना? मॅम एखादं अजून एक एक्झाम्पल देऊन सांगा ना. आणखी एक्झाम्पल्स देऊ? हो, एक एक्झाम्पल पार्ले झालं, गारमेंटचं घेऊ आपण. ठीक आहे, हो मॅम. आपला सब्जेक्टच गारमेंट आहे. आता बघा, माझी जर गारमेंट इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये कॉटन यूज करते मी. ठीक आहे, कॉटनचे वेगवेगळे प्रोडक्ट्स मी बनवते. जेव्हा मी आता त्याला स्टार्ट केलं, नीटवेअर आहे माझ्याकडे, तर नीटवेअर मध्ये मी सगळ्यात आधी माझ्याकडे कुठला प्रोडक्ट यायचा, इनर्सवेअर. त्या व्यतिरिक्त दुसरे बनत नव्हते. पण नुसतं इनर्सवेअरनी होणार आहे का, तर मी काय केलं, इनर्सवेअर मध्ये देखील त्याचे थोडंसं आणखी वाढवलं. काय म्हणता येईल त्याला, मला ना गारमेंटचे नाव नाही येऊन राहिले आज, लवकर लवकर. माझ्याकडे आधी लेडीज वेअर होतं, लेडीज वेअर सोबत मग मी जस्ट मिनिट, हा कुठे होतो आपण, ऑर्गनायझिंग. आता जसं माझ्याकडे काय आहे, काय घेतलं होतं आपण, इनर्सवेअर्स घेतले होते. आता माझ्याकडे लोअर वेअर बनत आहेत जेंट्सचे. ठीक आहे, आता नुसतं त्याच्यावरच थांबून चालणार आहे का माझं, तर मला अप्पर वेअर बनवावं लागतील. त्याच्यात पण व्हेरिएशन्स आले, तुम्ही बघितले असेल, टी शर्ट्स मध्ये किंवा बनान्स मध्ये वेगवेगळे व्हेरिएशन येतात, डिझाईन्स येतात, कलर्स येतात ना. हो. हो मॅम. तर हे काय झालं, त्याचं वेगवेगळं जे प्रोडक्ट्स आहेत त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्गनाइज
ऑर्गनाइज केलं, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. नुसतं माझं एवढ्यावरतीच थांबेल का? तर मग हळूहळू टी शर्ट्स आलेत, टी शर्टवर काम सुरू झालं. त्यानंतर लेगिन वगैरे जे जे प्रोडक्ट्स आपण बनवतो आहोत त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स क्रिएशन झाले आणि क्रिएशन वाढवून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कंपनीला त्याचा प्रॉफिट मिळवून द्यायचा आहे. बरोबर? आता कळलंय की एक्झिक्युटिव्हचं काम काय आहे आणि ऑर्गनायझिंग काय आहे. समजलंय का आता? हो मॅम. आता डाऊट्स नाही आहेत ना? त्यानंतर आहे इम्प्रुव्हमेंट ऑफ इफिशियन्सी. काय आलं आता? अबे यार, झालं केलं परत. इम्प्रुव्हमेंट ऑफ इफिशियन्सी. इफिशियन्सी मीन्स काय होतं? कार्यक्षमता. मॅम ऍडव्हान्टेजेस मधलाच आहे का पॉइंट? हा सेकंड नंबरचा पॉइंट आहे. फर्स्ट इम्प्रुव्हमेंट ऑफ इफिशियन्सी 9 पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि फर्स्ट मध्ये काय येईल? फर्स्ट मध्ये ऑर्गनायझिंग, दुसरं आहे इम्प्रुव्हमेंट ऑफ इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. तर आपल्याला आपली कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढवायची आहे, इफिशियन्सी आपण कशा पद्धतीने वाढवू, काय करावं लागेल आपल्याला? कशा पद्धतीने वाढवू आपण आपली इफिशियन्सी? आपल्या गार्मेंट्स मध्ये जे डिफेक्ट्स येत आहेत किंवा वर्करच्या हाताने जे डिफेक्ट्स होऊन राहिलेले आहेत गार्मेंट्स मध्ये, त्यासाठी आपल्याला त्यांना आधी ट्रेन करावे लागेल. करावं लागेल का? हो. तुम्ही बघितलं असेल की कुठलंही जेव्हा आपण जॉब जॉईन करतो तर त्यासाठी आधी ते लोक आपल्याला ट्रेनिंग देत असतात. 1 मंथ ट्रेनिंग, 2 मंथ, 6 मंथ असं ट्रेनिंग असतं. हे कशासाठी दिलं जातं? काम प्रॉपरली झाला पाहिजे म्हणून. काम प्रॉपरली झालं पाहिजे यासाठी ते ट्रेनिंग दिलं जातं. पण आता जर आपण गारमेंट इंडस्ट्रीच्या याच्यावरती जर काम करतो आहे, तिथे देखील स्टिचिंगचे वेगळे ट्रेनिंग्स होतात. ट्रेनिंग सेंटर जिथे हब तयार होतं गारमेंट्सचं, तिथे एक ट्रेनिंग सेंटर पण असतं आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये स्टिचिंग पासून सगळ्या प्रकारचे वर्क कशा पद्धतीने केले जातात याचं देखील एक नॉलेज वर्कर्सला मिळतं आणि त्याच्यानंतर मग तिथून इंडस्ट्रीजमध्ये त्यांची शिफ्टिंग होत असते, ह्या कंपनीमधून त्या कंपनीमध्ये. असं ते गारमेंट इंडस्ट्रीमध्ये पण लागू होतं. पण खूपदा असं होतं की ट्रेनिंग दिल्यानंतरही जे ट्रेनर्स आहेत त्यांच्याकडून काही ना काही चुका होतात. तर त्यासाठी त्यांना परत परत त्या गोष्टीची जाणीव करून देणे किंवा जसं आता आपण एखादी गारमेंट घेतला, पूर्ण फुल्ली स्टिच झालेला आहे आणि पूर्ण काय झालं आहे त्याच्यामध्ये, पूर्ण स्टिच ते झालं. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय की वन थ्रेडचा देखील फरक जेव्हा गारमेंट तयार होतो तो मान्य केला जात नाही, क्वालिटी कंट्रोलमध्ये रिजेक्ट होतं. बरोबर आहे? हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. क्वालिटी कंट्रोलमध्ये जेव्हा ते रिजेक्ट होतं तर त्याच्यामध्ये काय काय दोष असतात, काय प्रॉब्लेम्स असतात त्या गारमेंट्स मध्ये, सांगता येईल का कोणाला?
तुम्ही लोक स्टिचिंग करता त्यामुळे तुम्हाला स्टिचिंगचे काही डिफेक्ट्स माहीत असतीलही. मॅम गारमेंट्सचे थ्रेड्स वगैरे निघाले असतात. हा, आणखी कुठून बरोबर सिलाई नाहीये. सिलाईमध्ये सुटून जातात. आणखी आणि मॅम एखादी जर स्टिचिंगच्या वेळेस निडल तुटली तर त्याचं जे नॉट आहे ते सुद्धा ते त्याच्यामध्ये फसलं असते गारमेंट मध्ये. हा, आणखी कोणते गारमेंट डॅमेज पण असतात मॅम. आणखी आणि मॅम त्यामध्ये लेबलिंग वगैरे त्याचा पण डिफेक्ट असतो, प्रॉब्लेम असतो. आणखी या सगळ्यामुळे काय होतं, आपलं प्रोजेक्ट रिजेक्ट होतं, हो मॅम. ते वेस्ट मध्ये जातं ना, वेस्ट मध्ये. हो मॅम. काही आता आपण कंपनीच्या लेवलवरती विचार जर केला, जर फॅब्रिक मध्ये डिफेक्ट असेल आणि ते लेअरिंग मध्ये आपण त्याचं लेअरिंग केलं, कटिंग झालं, बरोबर आहे. कटिंग झाल्यानंतर काय होणार की त्याच्यातला आता आपण कटिंग जेव्हा करतो, लेआउट जेव्हा तयार होतात त्याच्यावरती, लेअरिंग झाल्यानंतर आपण त्याला लेआउटिंग होतं, मार्किंग होते त्याच्यावरती, आणि त्यानंतर कटिंग होतं, बरोबर. आता जे डिफेक्टिव्ह आहे, आता आपण असं पकडू की टी शर्टची डिझाईन आहे आणि त्याच्यामध्ये फ्रंट बरोबर आहे आणि बॅक साइडला होल आहे किंवा बॅक साइडचा जो पार्ट आहे तो डिफेक्टिव्ह आहे. तर आपला एक जो टी शर्टचा फ्रंट अँड बॅक आहे ते वेस्ट मध्ये गेलं. आता फ्रंट अँड बॅक वेस्ट मध्ये गेल्यामुळे त्याचे स्लीव्स जे आहेत त्या देखील वेस्ट मध्ये जाणार, बरोबर आहे. मटेरियल बद्दल बोलत आहोत आपण, बरोबर आहे. वेस्ट मध्ये जाणार, ते जाणार का? हो मॅम. हो मॅम. तर आता हे वेस्ट मध्ये गेलेलं जे मटेरियल आहे त्याचं आपण रिसायकलिंग करू शकतो. हो मॅम. जे बॅक साइडचा जो पार्ट आहे त्याला वेगळं काढून ठेवायचं आणि जे दुसरं जे कलर आहे तर दुसऱ्या कलरचं फॅब्रिक आपण त्यासाठी यूज करू शकतो. आता एका वेळेस सगळं फॅब्रिक टाकल्यामुळे एकाच कलरचं आपण वन कलरचा यूज करत आहोत, तर एकाच कलरचं पूर्ण फॅब्रिक लेअरिंग मध्ये घेतल्यामुळे ते डिफेक्टिव्ह आपण काढून टाकले. आता एकच डिफेक्ट निघत नाही, तर फॅब्रिक बनत असताना देखील फॅब्रिक मध्ये डिफेक्ट्स येतात, तर ते देखील एकच हे नाही होणार, तर दुसरं पण एक दोन पीसेस आपले निघतील. एकच पीस निघणार असं अशातला भाग नाहीये. आपण काय करू मग, जेव्हा आपण दुसरं लेअरिंग करू दुसऱ्या कलरच्या टी शर्ट्सचं, तेव्हा त्यातले काही डिफेक्टिव्ह पार्ट्स असतील ते एकत्र केले जातील आणि त्याचे एक वेगळं डिझाईन बनवून वेगळी डिझाईन बनवता येईल. दोन कलरचे एकत्र घेऊन करता येईल का? हो मॅम. म्हणजे त्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन्स करून का? हा, व्हेरिएशन्स. मग त्याचे डिफेक्टिव्ह पार्ट्स आहे याच्यामध्ये व्हेरिएशन्स होतील आणि न्यू डिझाईन आपल्याला मिळेल, बरोबर. तर आपला जो डिफेक्टिव्ह पार्ट आहे त्याचा आपण आणखी कशा पद्धतीने यूज करू शकतो, एखादी स्ट्रीप टाकून किंवा एखादी दुसऱ्या कलरचं डिझाईन टाकून किंवा तेवढा पॅच जो प्रकार येतो तेवढ्याचे ते पॅचेस वगैरे लावून
वेगवेगळ्या पद्धतीचे आणखीन वेगवेगळे डिझाईन्स आपण त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. हे झालं फॅब्रिकचं गारमेंट तयार होताना. त्यानंतर आपला प्रोडक्ट तयार आहे. पण आता जसं मी सांगितलं की वन थ्रेडचा जरी प्रॉब्लेम आला तरी ते आपलं डिफेक्ट मध्ये जातं. तर त्याचा यूज आपण कसा करणार? त्याचा यूज आपण कसा करणार? किंवा प्रिंटिंग होते आहे. कधी कधी असं होतं की पूर्ण प्रिंट होत नाही, त्याच्यावरती पॅचेस येतात. स्क्रीन प्रिंटिंग आहे, आणखी ज्या कंपनीज मध्ये प्रिंटिंग होत असतात किंवा एम्ब्रॉयडरीज गारमेंट वरती केली जाते. तर ते देखील थ्रेड वगैरे तुटलं तर त्यामध्ये देखील डिफेक्ट्स निर्माण होतात. तर ह्या सगळ्यांचा आपण काय करतो, हे जे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत यांना आपण लोअर मार्केटमध्ये विकत असतो, बरोबर हो की नाही? हो. विकतो ना. मॉल मध्ये तुम्ही जर जात असेल तर एक सेक्टर असा राहतो की जिथे कमी भावातले गारमेंट्स मिळतात. मिळतात का? सगळ्या मॉलमध्ये ही फॅसिलिटीज नसते, पण काही मॉल्समध्ये हा प्रकार बघायला मिळतो की त्यातलं जे अप्पर लोअर वगैरे असतं त्या ठिकाणी कमी रेंजचे गारमेंट्स मिळतात. तर ह्याच्यामध्ये असेच प्रॉब्लेम्स असतात, जसं स्टिचिंग प्रॉब्लेम आहे किंवा काही असे डिफेक्ट्स आहेत जे डिफेक्ट्स आपल्याला लक्षात येत नाहीत, पण ते डिफेक्ट्स असतात. ते गारमेंट्स आपण कमी किमतीत विकत असतो. त्यानंतर जसं नॉचेस लागले, जर आता आपण धागे स्टिचिंग झाल्यानंतर धागे कट करण्यासाठी वेगळ्या सेक्टरमध्ये दिलं जातं, वेगळं सेक्टर राहतं. तर ते धागे कट करताना एखाद्या फॅब्रिकला नॉच लागतो, तो पूर्ण गारमेंट एव्हरग्रीन राहतो पण त्याला कुठेतरी नॉच लागतो. मग त्याला आपण रिसायकल कसं करायचं? बटन्स लावताना कुठे काही क्रीज येतात खूपदा फॅब्रिकमध्ये, तर ते येऊ नये, आपली कार्यक्षमता कशी वाढवली जाईल? जेव्हा आयनिंग होतं, आयन करताना पण खूपदा सहसा तर कंपनीजमध्ये बाष्पाच्याच असतात, त्या सगळ्या स्टीम वरतीच चालतात जवळपास आयन पण एखाद्या वेळेस होतं असं की त्यांनी पण कधी काही डिफेक्ट्स येऊ शकतात. कारण काही फॅब्रिक्स जे असे असतात की ते खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. जसं आपण सिल्क वगैरे बघतो, त्याला आपण डायरेक्ट प्रेस करत नाही सिल्कला वगैरे, पण पेपर वगैरे ठेवून जरी करत असेल तरी कधी कधी होतं थोडाफार डिफेक्ट त्यामध्ये पण. तर असे होऊ नये त्यासाठी काय केलं जातं, वर्कर्स मध्ये इफेक्टिव्ह इम्प्रुव्हमेंट केलं जातं. वर्कर्सला त्याची एक वेगळी ट्रेनिंग दिली जाते परत परत, आणि सोबतच वर्कर्सला ट्रेन करून त्या आपण आपल्या गारमेंटची काय वाढवतो, इफिशियन्सी वाढवतो. ठीक आहे, कळलं? कळलं का? डिफेक्टिव्ह जे आहेत त्याला आपण वेगळी डिझाईन क्रिएट करून परत मार्केटमध्ये आणलं, आणि जिथे डिफेक्ट झालेले आहेत ते डिफेक्ट्स आपण कमी किमतीत ते आपले गारमेंट्स विकलेत. पण ते होऊ नयेत म्हणून काय करतोय आपण, वर्कर्सला ट्रेन करतोय. आणि ह्यासाठी काय केलं जातं,
ट्रेनिंग सेंटर त्यासाठी ट्रेनिंग सेंटर उभारले जातात. ओके, ठीक आहे, कळलं एवढं? इम्प्रुव्हमेंट ऑफ इफिशियन्सी कळलं का? डोक्याच्या वर चाललाय का? कळलं का? हो नाही सांगत चला मला. थोडं थोडं. थोडं थोडं कळलं. पूर्ण कसं कळेल आता? अच्छा ठीक आहे, हे झालं कंपनीचं. तुम्ही लोक घरी स्टिच करता, बरोबर आहे? करता ना स्टिच? करता येस का? मॅम. येस मॅम. आता इन केस तुम्ही कटिंग करत आहे, कुर्तीचीच घेऊ आपण, कुर्तीची कटिंग करत आहे आणि तुमचं आर्मोल मोठं झालं तर काय करणार? काय करणार तुम्ही? राऊंडेडच्या ऐवजी चौकोनी आर्महोल झाला तर काय करणार? आता इतकं फिनिशिंग नाही आहे तुमच्यामध्ये की डायरेक्ट राऊंड येईल, चौकोनी बनला तो आर्महोल तर काय करणार? मॅम तर ऍडजस्ट करू. कसं ऍडजस्ट कराल? तेच विचारताय मी, ऍडजस्ट कसं कराल? स्लीव कट करताना जेव्हा आपण स्लीव कट करू ना, तेव्हा तिचा जो आकार आहे तो चौकोनी शेप मध्ये घ्यायचा थोडासा. म्हणजे काय होईल की ते एक डिझाईन पण, तिथे एक डिझाईन तयार होणार. कारण त्याची फॅशन होती मधल्या काळामध्ये चौकोनी आर्महोलची. ठीक आहे, आता मला सांगा की तुम्ही स्टिच करताना तुमचा कैचीचा टोक फॅब्रिकला लागला, मध्येच कुठेतरी कट झालं तर तिथे काय करणार? एम्ब्रॉयडरी वगैरे करू मॅम. फक्त तेवढ्याशा जागेवर एम्ब्रॉयडरी करता येईल का? जर समजा ठीक आहे की प्लेन फॅब्रिक असेल तर तुम्ही एम्ब्रॉयडरी करणार, पण जर प्रिंटेड फॅब्रिक असेल तर काय करणार? मॅम तिथे स्टिचिंगच करून काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल मग. कशा पद्धतीने ऍडजस्ट कराल तेच तर विचारते आम्ही. मॅम गळ्याकडून वगैरे. आता तुमचा नॉच कुठे लागलाय सगळ्यात पहिले ते महत्वाचं आहे, हा. बरोबर? हो मॅम. गारमेंटला नॉच कुठे लागलाय ते तुम्हाला आधी बघावं लागेल. मग त्याच्यावर एम्ब्रॉयडरी करायची आहे की पॅच वर्क करायचं आहे, पॅचेस कुठल्या पद्धतीचं पॅच लावायचं आहे, स्ट्रीप लावायची आहे की गारमेंटला एक नवीन डिझाईन तयार करावं लागेल तुम्हाला. जर काही जर समजा ते पोटाच्या भागामध्ये जर लागत असेल नॉच आणि वर्क काही आहे नाहीये तर तुम्हाला तिथे बँड लावावं लागेल. बँड लावावं लागेल ना, पट्टी स्ट्रीप लावावं लागेल ना. हो मॅम. आणि जर शोल्डरच्या भागात असेल तर तुम्ही तिथे एम्ब्रॉयडरी वगैरे काय करू शकता, बरोबर? तर ते आधी आपल्याला हे बघावं लागेल की नॉच कुठे लागलाय आणि त्यानंतर
हा विचार करावा लागेल की हा फॅब्रिक कुठला आहे, याला काय सूट होणार, कलर कुठला घ्यायचा, त्यानंतर कुठलं जर पॅचवर्क करताय तर ते कुठल्या पद्धतीचं पॅचवर्क करायचं आहे, पॅचवर्क मध्ये कुठली डिझाईन टाकायची आहे, त्यासाठी आपल्याला ऍप्लिक यूज करायचं आहे, कुठली एम्ब्रॉयडरी यूज करावं लागेल. नुसतं पॅचवर्क करताना पण एम्ब्रॉयडरीज असतात 3-4 प्रकारच्या, त्या देखील त्यातली कुठली त्याच्यावरती अप्लाय करायची. स्ट्रीप लावायची आहे तर एकच स्ट्रीप लावली तर ते व्यवस्थित दिसेल का, किंवा त्याच्यासोबत आपल्याला आणखी काय त्याच्यात व्हेरिएशन करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या एका नॉचमुळे आपल्याला बघावं लागेल. बरोबर बरोबर का? हो आता मॅम. कळत आहे? हो मॅम. कळलं का आता इम्प्रुव्हमेंट ऑफ एफिशियन्सी? हो मॅम. रेग्युलेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज. काय येईल याच्यामध्ये? रेग्युलेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज, व्यवसाय उपक्रमांचे नियमन. काय येणार? कुठल्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला अरेंज कराव्या लागणार आहेत? आपण याआधी बघितलंय बिझनेस ऍक्टिव्हिटीज, बघितल्यात ना? मी सांगितली आहे तुम्हाला. सांगा. आपण बघितल्यात बिझनेस ऍक्टिव्हिटीज, कालही बघितल्या होत्या आपण बिझनेस ऍक्टिव्हिटीज. फॅशन शो बघितले आपण, बघितलं का? बघितलं का? हो मॅम. प्लॅनिंगही आपण बघितलं आहे, कुठल्या पद्धतीने प्लॅन केला जातो, छोट्या स्केल पासून मोठ्या स्केल पर्यंत आपण कुठल्या पद्धतीने ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतो. सांगा मग मला थोडस त्यातलं. सांगितलं आहे म्हणून मी थोडं थांबली आहे. कशा पद्धतीने आपण ऍक्टिव्हिटीज अरेंज करू? कुठल्या पद्धतीने प्लॅन करायचं, कुठल्या पद्धतीने ऑर्गनाइज करायचं, हे ठरवावं लागेल ना.
पण इकडे नाही येऊ शकत. आता मला सांगा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कंपनी काय करत असते, जर ती फॅशन शो अरेंज करते आहे, त्याचं कुठल्या पद्धतीने अरेंज होतं, फेस्टिवल और नेक्स्ट इयर मध्ये काय येणार आहे, किंवा नेक्स्ट मंथ मध्ये आपण कुठले गारमेंट्स आणतो आहोत, नेक्स्ट 6 मंथ मध्ये कुठले गारमेंट्स येणार आहेत, किंवा त्याच्यावरती कुठले कलर्स अप्लाय करायचे आहेत, त्याचे डिझाईन्स काय, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातील, याचे सगळं प्लॅनिंग करून ते अरेंज केलं जाईल, ऑर्गनाइज केलं जाईल. बरोबर. बरोबर का? हो की नाही? आता मला सांगा की ते एकचदा करून चालणार आहे का? आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझं बुटीक टाकलं आहे. माझं बुटीक किती आहे हे मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा पॉम्पलेट्स वाटले, टेलिव्हिजनला ऍड केली, इकडे तिकडे ऍड केल्या, त्याचा प्रभाव किती दिवस पर्यंत राहणार? किती दिवस पर्यंत राहणार? लोकांच्या मनावर त्याचा परिणाम किती दिवस पर्यंत राहणार? अरे सांगा ना. जे ऍड आणि जे न्यूज आहे ते डोळ्यासमोर राहील तोपर्यंत राहणार. त्याच्यानंतर ते लोक विसरतील. म्हणून मला काय करावं लागणार आहे, कंटिन्यूशन मध्ये हे सगळ्या गोष्टी अरेंज करावं लागणार, कारण त्या लोकांच्या डोळ्याच्या समोरून जायला नको. आणि मला परत काय करायचं आहे, जे मी व्हेरिएशन केलेलं आहे माझ्या प्रोडक्ट्स मध्ये, जे व्हेरिएशन मी करते आहे ते व्हेरिएशन मला कंटिन्यूली लोकांना दाखवावं लागेल. बरोबर. तेव्हाच माझं प्रोडक्ट मार्केटमध्ये काम करेल का? मार्केटमध्ये काम करेल म्हणजे मार्केटमध्ये टिकून राहील. बरोबर. हो मॅम. समजलं की नाही समजलं? समजलं ना? यासाठी मला काय करावं लागेल, आपण सायकल सिस्टम बघितला होता मागच्या वेळेस, बघितला होता. गारमेंट इंडस्ट्री जर पकडली तर आपण बघितलं आहे की आपण स्लीव बघू. एक्झाम्पल मध्ये प्लेन स्लीव, त्यानंतर फुल स्लीव, त्यानंतर एल्बो स्लीव किंवा एल्बोच्या वर, त्यानंतर फुल स्लीव मध्ये वेगवेगळे डिझाईन्स, शॉर्ट स्लीव मध्ये वेगवेगळे डिझाईन्स. याची एक पर्टिक्युलर काही दिवसांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालतात. शॉर्ट स्लीव असेल तर ती काही दिवस, प्लेन स्लीव काही दिवस पफ स्लीव. पफ स्लीव मध्ये देखील आता एक वेगळं व्हेरिएशन आहे, खाली प्लेन असतं, वरती पफ असतं. बरोबर. हो की नाही? आहे का सध्या ती सुरू? पॅटर्न स्लीव्ज, त्याची डिझाईन्स, स्लीव मधले हे जे व्हेरिएशन्स आहेत, ब्लाउज मध्ये ते आपण कशा पद्धतीने यूज करायचे, टी शर्ट मध्ये कुठल्या स्लीव्ज यूज करायच्या, किंवा एखादी गारमेंट घ्या
की सध्या कुठला गारमेंट सुरू आहे, त्यानंतर काही दिवसांनी कुठला गारमेंट येणार आहे, मग 2-4 वर्षांनी कुठला गारमेंट येणार आहे, परत 10 वर्षानंतर परत तोच गारमेंट, तीच डिझाईन, तेच सगळं एकच एक घालून बोर होतो ना, होते की नाही होत? तुम्हाला म्हटलं की कंटिन्यू मध्ये तुम्ही कुर्ती घाला, तुम्ही घालू शकणार का? नाही मॅम. घालणार का? नो मॅम. रोज साडी घाला, घालू शकता? नो मॅम. नाही घालू शकत. साडी जरी घालायची असेल तर प्रत्येक फंक्शनला एक वेगळी साडी लागते, वेगळी डिझाईन, आणि ते डिझायनर साडी लागते. फॅमिली प्रोग्राम असले तर वेगळे डिझाईन, म्हणजे जे हाय लेवल डिझाईन्स लागतात. थोडंसं लांबचं असलं की थोडं कमी चालून जाते, त्यापेक्षा लांब असलं की कुठलीही चालते, बरोबर? हो. तर त्याच पद्धतीने हे देखील आहे. रेग्युलेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज. की रेग्युलेशन मध्ये आपल्याला जर राहायचं असेल, कंटिन्यूशन मध्ये जर आपल्याला आपला तग टिकवून ठेवायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? मार्केटमध्ये जर आपली प्लेस आपल्याला टिकवून ठेवायची आहे, तर आपल्याला व्हेरिएशन द्यावे लागतील, आणि सोबतच काय करावं लागेल? रिसायकलिंग करावी लागेल, की आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते रिसायकल होत राहतील. आज ही गोष्ट आहे, उद्या ती, त्यानंतर परत ही. ह्या सगळ्या गोष्टी अशा रिसायकली अशा फिरत राहणार. तेव्हा कुठे आपण मार्केटमध्ये आपलं वर्चस्व राहील. ठीक आहे, समजलं? समजलं का? आणि सोबतच आपला बजेट कुठे ढासळायला नको. येस ऑर नो? त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? बजेट पण बघायचं आहे. प्रॉफिट आपण बघतोच आहे, आपल्याला प्रॉफिटही बघायचं आहे, सोबत काय बघायचं आहे? सेलिंगही बघायची आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपला बजेट कुठे काय नको व्हायला? बजेटही फिक्स राहायला हवा ना, हो की नाही? हो मॅम. समजलंय ना एवढं? हो. त्यानंतर येतो आपण सर्व्हिस टू कस्टमर्स. आता आपल्याला कस्टमरला कुठल्या पद्धतीची सर्व्हिस द्यायची आहे ते बघायचं. आपण आता काय केलं? ऑर्गनाइज केले, गारमेंट्स आणलेत, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, बजेटही त्याचं लावून घेतलं आपण. पण कस्टमरला आपल्याकडून काय पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. कस्टमरची इच्छा काय आहे, त्याला कुठलं प्रोडक्ट पाहिजे आहे ते आपल्याला बघावं लागेल. हो की नाही? नाही समजलं? डोक्याच्या वर जात आहे? डोक्याच्या वर जात आहे का? याचा पहिला पॉइंट समजला ना तुम्हाला? याच्या आधीचा पॉइंट कळला ना? मला हो डाऊट कळला ना?
आता आपले 2 मिनिट्स राहिले, हे ते 2 मिनिट्स मध्ये होणार नाही. पण काही डाऊट्स आहे का एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला? 3 पॉइंट्स जे आपण घेतले त्याच्यामध्ये काही डाऊट्स आहे? काही डाऊट्स आहेत का? काही डाऊट्स असेल तर विचारा. 2 मिनिटात समोरचं नाही होणार. मॅम हा पॉइंट उद्या पण सांगाल का? रेग्युलेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज? हा मॅम. बरं ठीक आहे ना, सांगेल डबल. हो. मॅम हा याचं तुम्ही जे आहे ते स्लाइड शो करून नाही प्रेझेंट करू शकत का? कारण कसं नोट्स नाही आहे, डोळ्यासमोर काही आहे नाही ना, तर त्यामुळे सांगितलेलं कळतच नाही. त्याचे स्लाइड्स पण नाही आहेत ना. म्हणजे इंग्लिश मध्ये नाहीये का मॅम? ऍक्च्युली ते मी बुक्स मधनं शिकवते तुम्हाला. अच्छा हा, हो का? हा, मी नेट वरून नाही काढलाय ते, मी ते बुक्स वरून जे हा. आपल्याला आहे आपल्या याच्यामध्ये, तर त्याची बुक आहे माझ्याकडे. अच्छा, तर मॅम त्याची नोट्स कधी शेअर करणार आहे तुम्ही मग? मला ते टाईप करावं लागत आहे आणि ऍक्च्युली इझी आहे, लँग्वेज पण इझी आहे यातली. नेटवरती पण बघितलं मी, पण टॉपिक थोडे चेंज होते यातले. आणि आपल्या अच्छा. जे रेफरन्सेस मध्ये जी बुक्स आहे ती असल्यामुळे हा. मग नेटवरून काढण्यात अर्थही नाही, ते टाईप करून करावं लागतं. अच्छा. तर मॅम हे झाल्यावर म्हणजे मॉड्यूल झाल्यावर मिळून जाईल ना नोट्स? हो हो, हा, ठीक आहे. मी तसं मॅम केलं आहे. सर्वांना मराठीतले पण मिळेल ना? मराठी हिंदी दोन्ही मिळेल. ओके मॅम. चला ठीक आहे, आपला टाइम पण अप झालाय. येस मॅम. चला बाय. बाय बाय मॅम. मॅम.